शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग. सगळ्यांनीच तो अनुभवला. पण आमची मराठी माध्यमाची न्यू इंग्लिश स्कूल नाव असलेली शाळा थोडी वेगळी आणि कायम आठवणीत राहील अशी. आज पुन्हा 30 वर्षांनंतर आमची शाळा भरली आहे. सकाळी 8 ते 10चा कोचिंग क्लास आज पुन्हा आठवला. वेळेचे व्यवस्थापन काय असतं हे आम्ही तेव्हाच शिकलो. शाळेची घंटा वाजवण्यासाठी भोसले काका नाहीत, पण तीच घंटा आज पुन्हा ऐकली. एक सुरातला तो नाद. वेळेत पोहोचायचं हे आम्ही तिथूनच शिकून घेतलं. अजूनही आठवतने 11:50 सर्व मुलं आणि मुली उंचीनुसार रांगेत उभी राहायची. भामरे सरांचा कडक आवाज अजूनही कानात आहे. न सांगता त्यांनी शिकवलं, नको तिथे आगाऊपणा करायचा नाही. वर्गातला पहिला तास होता हजेरीचा. लक्षपूर्वक ऐकायचो. आपलं नाव आलनेक आहे, योग्य वेळी योग्य काम करणं हे तेव्हाच शिकून घेतलं. इतिहासाच्या तासाला पीडी बापूंचे ते डोळ्यात पाणी आणणारे तास आजही आठवतात. जुन्या कर्तबगार व्यक्तींसाठी अभिमान बागायला तेव्हाच शिकलो. गणिताचा तास चालू असताना खिडकीतून मैदानात पीटी करणाऱ्या मुलांकडे पाहून होणारा हेवा अजूनही आठवतो. पण नेरकर सरांनी शिकवलं, अभ्यासाच्या वेळी अभ्यासच. भूगोलाचा विषय अभ्यासात तसा खूप छोटा, पण तेव्हा एसे अहिरराव सरांनी दुर्बिणीतून सर्वांना आकाश दाखवलं. नवीन गोष्टी आत्मसात करा हे तेव्हाच आम्ही शिकलो. आर.पी. खैरनार सरांचा खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. आणि मंत्रमुग्ध तसेच तल्लीन करणारा संगीत वर्ग. सर्वांना समान समजायचे हे शाळेकडून आम्ही संगीतातून शिकलो. नानासाहेब शाळेचे सर्वेसर्वा. प्रेमाने जवळ घेऊन विचारायचे, कुठल्या वर्गात आहेस? माणूस कितीही मोठा झाला तरी त्याने जमिनीवरच राहायचे हे आम्ही तेव्हा त्यांच्याकडून शिकलो. जे बोरसे सरांचे जीवशास्त्र. आर.वाय. दादांचे इंग्रजी. वहिडी देसले आणि एन.जी. देवरे सरांची कर्कश वाटणारी पण शिस्त लावणारी ती कडक शिट्टी. बी.ए. पाटील सरांच्या धपाटा आणि पाटील मॅडमचन गणित व शास्त्र. थोडेसे वेगळे वाटणारे मिस्त्री सरांचे चित्रकलेचे तास. कोज्या कागदावर पेन्सिल कशी रेखाटायची हे त्यांनी शिकवले. कितीही खराब रस्ता असला तरी योग्य वर्णन योग्य मार्ग दाखवतो हे आम्ही तेव्हा शिकलो. असे खूप आमचे शिल्पकार ज्यांनी खर्च निस्वार्थ भावाने आमच्यावर मेहनत घेतली. आज खर तर शाळेसाठी आम्ही तसे इतिहासच्या ह्या सरस्वतीच्या मंदिरात आतापर्यंत आमच्या सारखे लाखो भाविक येऊन गेले. आणि इथल्या पुजाऱ्यांनी म्हणजेच शिक्षकांनी सर्वांना हवे तेवढे आशीर्वाद दिले. खरं आहे, भूतकाळ कधी आठवायचा नसतो. गेलेली वेळ परत येत नाही. आयुष्य कोणासाठी थांबत नाही. पण शाळा ही एकमेव सत्य आहे. जरी तो भूतकाळ असला तरी आपलं वर्तमान आणि भविष्य तिच्यावरच ठरलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळेचे मित्र हे निखर पाण्यासारखे स्वच्छ आणि निर्मल असतात. कारण त्यांच्याशी आपलं नातं भूतकाळात काही केलंय किंवा भविष्यात काही करणार आहोत यावर अवलंबून नसतं. म्हणून हे नातं आयुष्यभराचं असतं. आता थांबतो. परत भरलेली शाळा आजही मुक्त हस्ताने खूप काही देत आहे. आणि मी माझ्या ओंजरीत जेवढं मावेल तेवढं घेण्याचा प्रयत्न करतोय. सदैव शाळेच्या प्रेमात आणि येण्यात. एक विद्यार्थी. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. मुभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग. आता सुनी सुनी सारी का कळेना अशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेना अशी हरवली
खळवेळी किलबिल सारी उगीच मनाला हुर हुर लावी सांजेला होई जीव हळवारे जे झाले गेले विसरून सारे हा वेळा